तुमच्या पण आयुष्यात जर का अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुमच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललेलं असतं, पण अचानक आयुष्यात एका मागून एक अडचणी यायला लागतात. घरामध्ये विनाकारण वाद होतात, पैशाची अडचण निर्माण होते, पैसा येत असतो पण टिकत नाही. मनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत राहते. कामामध्ये कुठलंही काम आपण करण्यास जातो, त्याच्यामध्ये यश मिळत नाही आणि अशा वेळी आपण काय म्हणतो, माझंच नशीब खराब आहे. पण खरंच हे फक्त नशीब असतं का? बघा, आपल्या धर्मामध्ये सांगितलं आहे की परमेश्वर भक्तांना सोडत नाही. अनेक वेळा ते आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांमधून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. ते नेहमी आपल्याला संकेत देत असतात. पण जर का हे संकेत आपल्याला समजले तरच माणूस स्वतःचं आयुष्य बदलू शकतो. आणि असेच काही संकेत मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासोबत एक छोटीशी कथा देखील सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता पहिला संकेत कोणता? तर बघा, पहिला संकेत म्हणजे कष्ट करून जर यश मिळत नसेल ना, आपण खूप मेहनत घेतोय, पण जर का आपल्याला यश मिळत नसेल, प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येत असतील, अशा वेळी निराश होण्याऐवजी आपल्या कर्माचा विचार करा. आपलं काय चुकत आहे? आपल्यामुळे कोणीतरी दुखावलं जात आहे का? आपण कोणाचा अपमान करतोय का? देव आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी थांबायला भाग पाडत असतात. त्याच्यामुळे आपल्याकडून काही चुका होत आहेत का, त्याची नक्की ही चूक होतीये का, ती चूक होतीये का, आपण काय चुकीचं करतोय या गोष्टीकडे लक्ष द्या. बघा, तुम्हाला नक्की मार्ग मिळेल त्याच्यामधून. दुसरा संकेत म्हणजे सर्व काही असून तुमच्याकडे सगळं आहे, घर आहे, गाडी आहे, घरामध्ये कशाची कमी नाहीये, पण तुमचं मन शांत राहत नाही. कारण नसतानाही, कोणतंही कारण नसलं तरी उगीच चिंता येत राहते, झोप लागत नाही. याचा अर्थ असा नाही की देव तुमच्यावर रागवले आहेत. अनेकदा हा संकेत असतो की तुम्ही पुन्हा देवाच्या जवळ यावं. देव कधी कधी तुम्हाला स्वतःकडे बोलवण्यासाठी देखील असं करत असतो. त्याच्यामुळे देवाकडे तुम्ही जा, देवाला प्रार्थना करा आणि तुमच्या स्वतःकडे देखील तुम्ही पाहायला हवं. तिसरा संकेत म्हणजे छोट्या छोट्या कारणावरून जर का तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील, तुमच्या कुटुंबात एकमेकांबद्दल आदर राहत नसेल, प्रेम कमी पडत असेल, घरामध्ये निगेटिव्हिटी खूप पसरत असेल, सकारात्मक ऊर्जा जाणवत नसेल, अशा वेळी तुम्ही रोज दिवा तर लावायलाच हवाय, देवाचं नामस्मरण करायला हवंय आणि घरात प्रेमाने बोलण्याचा संकल्प करायला हवाय. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण जेव्हा तुम्ही देवापासून दूर जाता, देवाची भक्ती करत नाही ना, अशा वेळी या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या स्वरूपात बदलत असतात. त्याच्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता चौथा संकेत कोणता? तर सगळ्यात महत्त्वाचा संकेत, हे सगळं होण्यामागचं कारण म्हणजे आपण देवापासून दूर गेलेलो असो. आपण पूर्वी पूजा करायची इच्छा असायची, मंदिरात जायला आवडायचं, पण आता त्यात मन लागत नाहीये. अनेकदा हा काळ आपली श्रद्धा तपासण्यासाठी देखील असतो. आपली श्रद्धा तपासली जाते आणि अशा वेळी आपण पूजा बंद करायची नाहीये. अगदी 2 मिनिटं का होईना नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ज्या कोणत्या देवाचे तुम्ही भक्त आहात त्यांचं नेहमी नामस्मरण अगदी वेळात वेळ काढून 2 मिनिटे का होईना आपल्याला नामस्मरण करायचंय. नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे ना, तेवढी कशामध्येच नाही. त्याच्यामुळे रोज अगदी 2 मिनिट का होईना नामस्मरण आपल्याला करायचं आहे. बघा, देवाला कधीच वाटत नाही की आपल्या भक्ताचं वाईट व्हावं, पण प्रत्येक संकटामागे एक कारण असतं आणि प्रत्येक अडचणीमागे एक शिकवण असते. म्हणून संकट आपल्याला मोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. आता तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगते, नक्की पटली तर शेअर करा. एका गावामध्ये ना, एक अतिशय श्रीमंत, खूप पैसेवाला व्यापारी राहत होता. त्याच्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, घर होतं मोठं, सर्व काही त्याच्याकडे होतं. पण हळूहळू त्याच्या आयुष्यात संकट सुरू झाली. व्यवसायामध्ये तोटा येऊ लागला, घरामध्ये एकमेकांसोबत पटाना झालं, तब्येतीच्या समस्या त्यांना येऊ लागल्या आणि त्याला वाटू लागलं की देव आता माझ्यावर रागवले आहेत.
आणि मग त्याने काय केलं की एक ज्ञानी व्यक्ती होता, एक ज्ञानी संत होता, त्याच्याकडे तो गेला आणि विचारलं, मी तर देवाची पूजा करतो तरी माझ्या आयुष्यात एवढे सगळे संकट काय येत आहेत, मला काहीच समजत नाहीये. तेव्हा ते संत शांतपणे हसले आणि म्हणाले, देव तुझ्यावर रागवले नाही आहेत, ते तुला जाग करत आहेत. जेव्हा माणूस सुखात असतो ना तेव्हा तो अनेकदा अहंकार, स्वार्थ आणि देवाचं स्मरण विसरतो. संकट ही शिक्षा नसते, ती आत्मपरीक्षाची संधी असते. आणि हे ऐकून त्या व्यापाऱ्याला धक्का बसला आणि त्याने पुन्हा स्वतःकडे त्या पाहायला सुरुवात केली. आणि मग त्याला जाणवलं की तो आईवडिलांशी नीट बोलत नव्हता, गरजूंची मदत करत नव्हता. फक्त आणि फक्त तो पैशाच्या मागे धावत होता. पूजा तर करत होता, पण वरच्यावरी मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने पूजा करत नव्हता. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती अशा अडचणी येऊ लागला. आणि त्याच दिवसापासून जेव्हा संत महाराजांनी त्याला सांगितले की तुझ्यामध्ये या चुका आहेत, त्याच दिवसापासून त्यांनी स्वतःमध्ये बदल केला. तो देवाचे रोज आभार मानू लागला. घरामध्ये सर्वांशी, आई वडिलांशी, बायकोशी, मुलाशी, सगळ्यांशी प्रेमाने वागू लागला. गरजूंना मदत करू लागला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक काम देवाला अर्पण करून करू लागला. आणि काही दिवसातच त्याच्यासोबत जादू झाली आणि त्याचे जे काही संकट आहेत ती दूर झाली. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा आपल्यावर संकट येतात, अडचणी येतात ना, त्यावेळेस आपण विचार करायचा आहे की आपल्याकडून काही चूक होत नाहीये का, आणि आपल्याला त्या चुकामधून शिकायचं आहे, देवाचं नामस्मरण करायचं आहे, गरजूंची मदत करायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर करायचा आहे.